सो जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या द ग्रेट महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये. जर मित्रांनो तुम्ही देखील आजच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल आणि तुम्ही अजून देखील आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो डायरेक्टली जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा. कारण की याने काय होणार आहे माहिती का, आपले जे नवीन नवीन व्हिडिओ युट्यूब वरती पोस्ट होणार ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्यावरती काम करून चांगल्या प्रकारे इन्कम देखील करू शकता. राईट. सो मित्रांनो चला मी तुम्हाला आजचं टॉपिक सांगतोय. मित्रांनो आजचं जे आपलं टॉपिक आहे ते तुम्ही थंबनेल वरती तर बघितलंच असेल, पण मी देखील सांगतोय की आजच्या आपल्या मीटिंगचं टॉपिक असणार आहे इंस्टाग्राम प्रोफाईल ऑप्टिमायझेशन म्हणजे काय. सो मित्रांनो इंस्टाग्राम प्रोफाईल तुम्हाला कशा प्रकारे बनवायचे, कशा प्रकारे त्याला बिल्ड करायचंय हेच मी आजच्या या मीटिंग मध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे तुम्हाला इंस्टाग्राम प्रोफाईल बनवायचे. त्याआधी मी तुम्हाला 2 ते 3 गोष्टी सांगतो, त्या सगळ्या गोष्टी नोट्स करून घ्या आणि इथून पुढे जेवढ्या पण मीटिंग होतील प्रत्येक मीटिंग तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अटेंड करा. त्या मीटिंग मध्ये काय काय गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला एखादा जरी प्रश्न पडला तर तुम्ही त्या नोट्स उघडून डायरेक्टली बघू शकता, ना की तुम्हाला परत परत हा व्हिडिओ बघायची गरज पडेल. ओके. सो मित्रांनो मी सांगतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी क्लिअर करून घ्या. सगळ्यात फर्स्ट इंस्टाग्राम प्रोफाईल ऑप्टिमाइज असणं का गरजेचं आहे. इंस्टाग्राम प्रोफाईल ऑप्टिमाइज करणं का गरजेचं आहे हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल, बरोबर. सो मित्रांनो इंस्टाग्राम प्रोफाईल जर असलं तर ह्याने काय होतं, तुमची पर्सनली ब्रँडिंग, सोशल ब्रँडिंग, सोशल नेटवर्क, पर्सनल नेटवर्क चांगल्या प्रकारे क्रिएट होतं आणि इथून देखील तुम्ही चांगल्या प्रकारे लीड जनरेट करून, चांगल्या प्रकारे सेल्स करून, चांगल्या प्रकारे तुमच्या नावाचा, तुमच्या ब्रँडचा वापर करून चांगल्या प्रकारे तुम्ही ग्रोथ करू शकता. आता ते कसं करायचं एक्झाम्पल म्हणून, ते कसं करायचं तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून तर दाखवणारच आहे की कशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम प्रोफाईल बनवू शकता, कशा प्रकारे क्रिएट करायचे, कशा प्रकारे गोष्टी करायच्या, किंवा ओल्ड प्रोफाईल जरी असेल तरी त्याला कशा प्रकारे कस्टमाइज करायचे, या सगळ्या गोष्टी मी आजच्या मीटिंग मध्ये सांगणार आहे. ओके. सो मित्रांनो मी सांगतोय सगळ्यात पहिले त्या गोष्टी आधी तुम्ही क्लिअर करून घ्या. इंस्टाग्राम प्रोफाईल म्हणजे काय तर ते म्हणजे आपलं शॉप. रियालिटी सांगतो, एखाद्याचं कपड्याचं दुकान आहे ते तुम्ही कसं ओळखता. सिंपली सांगतो, त्याच्या नावाचं पोस्टर त्याच्या दुकानाच्या बाहेर असं लावलेलं असतं किंवा हे माझं शॉप आहे, प्रगती मेन्स वेअर. प्रगती मेन्सवेअर, प्रगती नावाचं कपड्याचं शॉप आहे हे पोस्टर बघूनच तुम्हाला समजतंय. सो मित्रांनो यासाठी तुमचं देखील समजलं पाहिजे की तुम्ही एक डिजिटल क्रिएटर आहात, डिजिटल मार्केटर आहात. तुम्ही देखील तुमच्या सोशल मीडियावरती वर्किंग करताय, सोशल मीडियावरती काम करून तुम्ही लोकांना प्रमोशन करताय, लोकांना चांगल्या प्रकारे स्किल देताय, नेटवर्क देताय आणि त्यावरून त्यांना काम शिकवून तुम्ही त्यांना पैसे देखील कमवायचे शिकवता. या सगळ्या गोष्टी तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईल मध्ये असणार तरच लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील. अदरवाईज तुम्ही फक्त एक तुमचा प्रोफाईल ठेवलाय, त्यामध्ये रील्स अपलोड करताय, लोक तुमच्यावरती ट्रस्ट ठेवणार नाही. ट्रस्ट ठेवण्यासाठी एक ब्रँड बनला पाहिजे आणि तो ब्रँड बनवण्यासाठी तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल चांगल्या प्रकारे बिल्ड करणं हे देखील गरजेचं आहे. इथपर्यंत सगळे क्लिअर झाले. क्लिअर झाले असेल तर एकदा कमेंट मध्ये जाऊन क्लिअर मेसेज करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा, म्हणजे मला देखील समजेल की किती लोक रिस्पॉन्सिव्ह आहेत आणि किती लोक अनरिस्पॉन्सिबल आहेत. आता भरपूर जणांना हा देखील प्रश्न पडला असेल की दादा फेस वापरणं खरंच गरजेचं आहे का, इंस्टाग्राम प्रोफाईल बनवणं खरंच गरजेचं आहे का. तर मला सांगा, जर तुमच्या दुकानाच्या बाहेर तुमचं प्रगती कपड्याचं दुकान आहे, प्रगती मेन्सवेअर आहे, त्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर जर तुम्ही नावच नाही लिहिलं तर तुमचे कस्टमर तुमच्यापर्यंत पोहोचतील का. खरं खरं सांगा, कमेंट मध्ये जाऊन सांगा पोहोचतील का. सगळ्यांचं उत्तर आहे नाही पोहोचणार, बरोबर. सो मित्रांनो रियालिटी सांगतोय, जर तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईलच नसेल तर कस्टमर येणार फक्त बघणार असं बाहेरून आणि निघून जाणार. नाव असेल तर ज्याला कपडे घ्यायचे, मला गरज आहे कपडे घ्यायची, मला स्किल शिकायचे, मी तुमच्यापर्यंत येणार, मला कपडे घ्यायचे, मी प्रगती मेन्स वेअर मध्ये जाणार ना. या गोष्टी तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करा आधी. इंस्टाग्राम प्रोफाईल असणं गरजेचं आहे, हे प्रत्येकासाठीच आहे. असं नाही की जॉईन केल्याने इंस्टाग्राम प्रोफाईलच नाही बनवलं, असं करू नका. प्रत्येकाने प्रोफाईल बनवा, प्रोफाईल बनवल्यानंतरच तुम्हाला गोष्टी होतील. सो मित्रांनो यानंतरच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवणार आहे. डायरेक्टली मी येतो मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल बनवू शकता, कशा प्रकारे क्रिएट करू शकता आणि त्याला चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइज देखील करू शकता. आपण आलेलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आपण इंस्टाग्राम प्रोफाईल क्रिएट करतो. सो डायरेक्टली इंस्टाग्राम अकाउंटला ओपन करायचं इंस्टाग्रामला आणि क्रिएट अ न्यू अकाउंटवरती क्लिक करायचं. क्रिएट अ न्यू अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर वरती तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याखाली पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याखाली जन्मतारीख टाकायची. ओके. आता तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ते मिनिमम तुमचं वय आहे ना 20 किंवा 20 पेक्षा जास्त ठेवा. याने काय होईल की तुम्हाला जेव्हा फेसबुक इंस्टाग्राम ऍडव्हर्टाइजमेंट लावायची तेव्हा तुमच्या अकाउंटला प्रॉब्लेम येणार नाही. ओके. सो या सगळ्या गोष्टी मी अनव्हिजिबल करतोय. नेक्स्ट वरती क्लिक केलं की तुमच्या एक व्हॉट्सअप नंबरला ओटीपी येईल. राईट. व्हॉट्सअपला ओपन करायचं आणि डायरेक्टली बघायचं काय ओटीपी आलाय. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे.
ठीक आहे. OTP तुम्हाला डायरेक्टली कॉपी करायचा आहे आणि इंस्टाग्रामला जाऊन पेस्ट करायचं आहे. इंस्टाग्रामला जाऊन पेस्ट केल्यानंतर डायरेक्टली नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे नाव आहे ते फिल करायचं आहे आणि खाली एक युजर नेम चांगल्या प्रकारे ठेवायचं. आता मी नॉर्मली युजर नेम ठेवत आहे. ओके. सो अशा प्रकारे आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे ते पूर्णपणे क्रिएट होणार आहे. हे आपलं इंस्टाग्राम प्रोफाईल क्रिएट होऊन आलेलं आहे. सो मित्रांनो, यानंतर काय करायचं आहे, सिम्पली तुमच्या प्रोफाईल आयकॉनवरती क्लिक करायचं आणि तुमचा एक प्रोफाईल फोटो, चांगला असा प्रोफाईल फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. ओके. सो माझा हा प्रोफाईल फोटो आहे, मी इथं अपलोड करतोय माझा प्रोफाईल फोटो. तुम्ही देखील तुमचा प्रोफाईल फोटो इथे अपलोड करू शकता. ओके. सो मी इथं डनवरती क्लिक केलं, प्रोफाईल फोटो सिलेक्ट करून. प्रोफाईल फोटो सिलेक्ट करून डनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नॉर्मली इंटरफेस ओपन होईल. सो इथं बघू शकता आपलं जे अकाउंट आहे तो प्रोफाईल फोटो सेट झाला आहे. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली एक बायो टाकायचा आहे. आता बायो काय टाकायचं आहे, सो मी नॉर्मली एक बायो टाकत आहे, जसं की तुम्ही देखील टाकू शकता. मी ChatGPTकडनं क्रिएट करून घेतला आहे. अशा प्रकारे हा पोम्प्ट आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. हाच बायो तुम्ही ChatGPTकडनं देखील बनवून घेऊ शकता. ओके. सो मी हा बायो पाठवलेला आहे, इथं बघू शकता. हां, ठीक आहे. मी बायो तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल. ओके. सो ठीक आहे. अशा प्रकारे बायोवरती क्लिक करून डनवरती क्लिक केलं, इथे चेक करू शकता तर बायो देखील आपला अपलोड झालेला आहे. ओके. सो आता नॉर्मली इथे चेक करू शकता किती भारी प्रोफाईल फोटो माझा टाकला आहे. फक्त आणि फक्त नॉर्मली 1 ते 2 स्टेप आपण कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, तर इथं 3 लाईनवरती क्लिक करायचं. 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर नॉर्मली थोडंसं खाली यायचं आहे. ओके. खाली आल्यानंतर इथं तुम्ही चेक करू शकता तर ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल की अकाउंट टाईप अँड टूल्स, इथे दिसते तुम्हाला अकाउंट टाईप अँड टूल्स, तिथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डायरेक्टली नॉर्मली स्विच टू अकाउंट प्रोफेशनल. ओके. ते क्लिक करायचं, नेक्स्टवरती क्लिक करायचं आणि ते कॅटेगरी सिलेक्ट करायचं. तर तुम्हाला जी कॅटेगरी सिलेक्ट करायची ती तुम्ही करू शकता. मी डिजिटल क्रिएटर टाकलेले आहे, कोणी एंटरप्रिनर टाकू शकतं, कोणी एडिटर टाकू शकतं. आता ज्या गोष्टी तुम्ही करताय त्याच गोष्टी तुम्ही टाका. ओके. सो मी इथं नॉर्मली माझी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे की मी काय काम करतो, ती कॅटेगरीच असतं. ओके. यावरून काय होतं की हे तुमचं जे प्रोफाईल आहे ते त्याच लोकांना सजेशन होतं जे लोक त्यामध्ये काम करतात, त्या गोष्टीसाठी इंटरेस्टेड आहेत. सो मी माझं इथं बिझनेस अकाउंट हे करतोय, क्रिएट करतोय, कारण की मला व्हायरल नाही व्हायचं. सो मला माझं इथं बिझनेस करायचा आहे. राईट. सो इथं चेक करू शकता, डोंट यूज माय कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. ओके. इथे क्लिक करायचे आणि तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता. नॉर्मली तर सगळ्या स्टेप कंप्लीट करून घ्यायच्यात. स्टेप काय कंप्लीट केलं नाही केलं तरी काही एवढा विषय नाही यांचा. ओके. सो इथे चेक करू शकता तुमचं जे अकाउंट आहे ते प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट झालं आहे. ओके. तर प्रोफेशनल डॅशबोर्ड इथं तुम्हाला किती लोकांनी बघितलं आहे, काय बघितलं आहे, प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला शो होतील. ओके. आता यानंतर काय करायचं, सिम्पली अजून देखील एक स्टोरी तुम्हाला टाकायची आहे इंस्टाग्रामला. ओके. जसं की तुम्ही भरपूर स्टोरी वगैरे टाकू शकता. आता डिपेंड आहे तुमच्यावरती तुम्हाला काय स्टोरी टाकायची. सगळ्यात फर्स्ट माझ्याकडे हा व्हिडिओ ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. सो मी हा व्हिडिओच माझ्या इंस्टाग्राम स्टोरीला टाकत आहे. राईट. सो फोन तुम्हाला जो फोन यूज करायचा तो देखील तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे स्टोरी देखील क्रिएट करू शकता. राईट. इथे चेक करू शकता. सो अशा प्रकारे मी एक नॉर्मली टेक्स्ट लिहिला आहे. राईट. तुम्ही देखील लिहू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. सो आहे ना, इथे चेक करून घ्या. टुडेज द ग्रेट महाराष्ट्र टॉप लीडर बोर्ड, ही स्टोरी मी बनवलेली आहे. आता त्याला सॉन्ग वगैरे टाकायची मला काही गरज नाही, कारण की मी ऑलरेडी या गोष्टीचा व्हॉइस ओव्हरवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही याला चांगल्या प्रकारे कुठंतरी एक हे करून इथं तुम्ही युअर स्टोरीवरती क्लिक करून ती स्टोरी डायरेक्टली अपलोड होऊन जाईल. ओके. इथे बघू शकता ही स्टोरी देखील अपलोड व्हायला नॉर्मली टाईम लागतोय. सो काही प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की रील्स कशी अपलोड करायच्या, तर ते देखील तुम्हाला येतच असेल. सो काहीच प्रॉब्लेम नाही. राईट. सो तुम्ही रील देखील अपलोड करू शकता. तशाच प्रकारे पोस्ट देखील तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटला तुमच्या पोस्ट करू शकता. ओके. सो आता मला पोस्ट क्लिक करायची, मी प्लस आयकॉनवरती क्लिक केलं आहे आणि पोस्टवरती क्लिक केलं. पोस्टवरती क्लिक केल्यानंतर मला एक नॉर्मली पोस्ट माझी अपलोड करायची माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला. ओके. सो मी ही पोस्ट सिलेक्ट केली आणि नेक्स्टवरती क्लिक केलं, एक सॉन्ग अटॅचमेंट केलं आहे. आता तुम्हाला जो सॉन्ग टाकायचा तो तुम्ही टाकू शकता. तो ओकेवरती क्लिक करून तुम्ही इथं चेक करू शकता. इथं आपला टेक्स्ट वगैरे टाकायचं तुम्ही तो देखील टाकू शकता आणि डायरेक्टली शेअरवरती क्लिक करून डायरेक्टली तुमच्या अकाउंटला जी पोस्ट आहे ती देखील अपलोड होईल आणि तुमची स्टोरी देखील अपलोड झाली. ती 3 डॉटवरती क्लिक करायची इथं साईडला
थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर हायलाईट म्हणून एक ऑप्शन आहे, त्याला हायलाईट करायचं. ओके, सो इथे चेक करू शकता किती भारी आपलं पोस्ट जे आहे ते विजिबल दिसतंय, अकाउंट दिसतंय. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट करू शकता. ओके, ठीक आहे मित्रांनो. सो मित्रांनो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलेल्या आहेत की कशा प्रकारे तुम्हाला इंस्टाग्राम प्रोफाईल बनवायचे, कशा प्रकारे प्रोफाईल फोटो टाकायचा, कशा प्रकारे बायो टाकायचा, कशा प्रकारे रील्स अपलोड करायच्या, कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामवरती पोस्टर्स टाकायचे, त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. जर मित्रांनो तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, एक कमेंटमध्ये या गोष्टी सांगा की तुम्ही प्रोफाईल खरंच बनवलंय का. जर बनवलं असेल तर बनवलं म्हणून मेसेज करा. एक महिन्यामध्ये मी प्रत्येक महिन्यामध्ये एक विनर काढणार आहे. ज्याचं प्रोफाईल मला आवडेल तो मी विनर काढणार आहे. ओके, सो प्रत्येकाने प्रोफाईल बना आणि बनवल्यानंतर फक्त बनवलं असा मेसेज करा. मी देखील स्वतः जाऊन चेक करणार आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू सो मच.